आमच्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहेत असं वादग्रस्त विधान शिवसेनेच्या सुहास बाबर यांनी केलेलं आहे। तर मुख्यमंत्र्यांना विचारा सुहास बाबर कोण आहेत असं चॅलेंज आमदार बाबर यांनी विरोधकांना दिलं। तर आमदार सुहास बाबर हे मुख्यमंत्री आणि माझ्या खूप जवळचे आहेत, त्यांनी असं का म्हटलं हे पाहावं लागेल, त्यामुळे त्यांना मी फोन करून विचारतो असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं। दुसरीकडे गोपीचंद पडळकरांनी इशारा दिलाय, भाजप पक्ष चालवायला तुमच्या 7 पिढ्या याव्या लागतील, तुम्ही भाजपच्या नादाला लागू नका, याद राखा असा इशारा त्यांनी दिला। आणि काहीतरी सांगणं फार सोपं असतं। त्या पाठीमागचे कष्ट एकदा दर मंगळवार मुंबईला येऊन बघा, एकदा धक्के खावा मंत्रालयात येऊन, मग तुम्हाला कळलं। आणि काय सांगितलं म्हणे तर मुख्यमंत्र्यांची सही शेवटला असते। अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे 242 आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे तुझा। आणि एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला कोण आहे सुहास बाबर, त्याचं उत्तर तुझा मुख्यमंत्री देईल। एवढं सोपं नाही, राजकारण एवढं म्हणते तेवढं सोपं नसतं। आज 242 आम्ही आज फिरतोय तिथं अवतीभोवती, आणि तुझं कुठला पण नेता तुझ्या जवळचा घेऊन जाऊ दे की, आणि सुहास बाबर जाऊ दे, नाही मला आधी घेतून तुला बाहेर बसवलं तर तुझ्या नेत्याला तुझा काय संबंधच नाही। की खानापूर विधानसभा मतदारसंघातले सगळे पक्ष मीच चालवतो। उद्धव ठाकरेंची सेना, शिवसेना, नंतर काँग्रेस, अजित पवारांचा राष्ट्रवादी, शरद पवारांचा राष्ट्रवादी, आणि त्याच्या पुढे जाऊन भाजप पण मीच चालवतो। भाजप चालवणारे अजून यायचे आहेत। तुमच्या 7 पिढ्या गेल्या तरी तुम्हाला त्या गावातलं जमायचं नाही। भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागू नका। भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता संघर्षातून तयार झालाय आणि तो नेतृत्वावरती प्रचंड विश्वास टाकून काम करतो।